हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या रविवार 22 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की या मालिकेत सगळ्यात मोठे रहस्य काय आहेत आणि येत्या काही दिवसांमध्ये या मालिकेमध्ये कोणकोणते मोठे खुलासे होणार आहेत आणि नुपूर, मल्हार, तायडी हे या मालिकेचे जे 3 मुख्य कॅरेक्टर्स आहेत त्यांच्या आयुष्यात मोठं वादळ येणार आहे. फ्रेंड्स, आपण सगळे आजकाल पाहतोय की राजशेखर धोंडे पाटील यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा सध्या सुमती इव्हेंट्स हँडल करते. तायडीकडे या संपूर्ण लग्नाची जबाबदारी आहे. नुपूर आणि मल्हार तिला मदत करताय. तसं तर तायडीला नुपूर आणि मल्हार या इव्हेंटमध्ये नकोय. सगळं क्रेडिट तिला स्वतःला हवंय. म्हणजे एवढं मोठं शाही लग्न तिने सक्सेसफुल यशस्वीरित्या पार पाडलं. तिला या लग्नाबद्दल 100 कोटी रुपये मिळणार आहे. तेवढंच नाही तर सगळ्या मीडिया हाऊसेसमध्ये सगळीकडे फक्त सागरिकाचंच नाव असेल आणि सगळीकडे तिला खूप जास्त प्रसिद्धी मिळेल आणि त्यानंतर संपूर्ण कंपनी स्वतःच्या ताब्यात घ्यायची. या सुमती इव्हेंटचं चक्क सागरिका इव्हेंट्स करायचं. मल्हारला कंपनीतून लाथ मारून हाकलून द्यायचं आणि या कंपनीची मालकीन बनायचं असं स्वप्न तायडी म्हणजे सागरिकाने पाहिलं होतं. परंतु तिचं हे स्वप्न बेचिराख होणार आहे. तिच्या या स्वप्नांची राख रांगोळी होणार आहे. कारण सोमवारच्या एपिसोडमध्ये चक्क मल्हार आणि नुपूर हे दोघे मिळून राजशेखर धोंडे पाटलांच्या मुलाचं लग्न मोडणार आहेत. कारण त्यांना या लग्नाचं खरं कारण समजलंय. आपल्या सगळ्यांना असंच वाटत होतं की हे राजशेखर धोंडे पाटील खूप चांगले आहेत आणि ते एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीशी आपल्या मुलाचं लग्न लावून देत आहे. पण नुपूर आणि मल्हारला हे सत्य कळणार आहे की हा सगळा राजशेखर धोंडे पाटलांचा प्लॅन आहे. निवडणुकीसाठीचा प्लॅन की निवडणुकीपर्यंत ते या मुलीला, गरीब मुलीला आपल्या घरची सून म्हणून ठेवतील आणि लोकांची मतं मिळवतील. त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करतील. त्यांच्यासमोर आपला मोठेपणा करतील. पहा, मी एवढा मोठा राजकारणी, आमदार, खासदार, मंत्री असून सुद्धा एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीशी माझ्या मुलाचं लग्न लावून दिलं. आणि एकदा का निवडणूक झाली आणि या सगळ्या प्रसिद्धीमुळे राजशेखर धोंडे पाटलांना मतं मिळाली, ते जिंकून आले, निवडणूक त्यांनी जिंकली, आमदार खासदार झाले की मग त्यांचा मुलगा या गरीब शेतकऱ्याच्या मुलीला घटस्फोट देणार, तिला आपल्या आयुष्यातून दूर सारणार. म्हणजे तिच्या आयुष्यात तर किती मोठं नुकसान झालं ही गोष्ट मल्हार आणि नुपूरला समजणार आहे. आणि मल्हार आणि नुपूर चक्क भर लग्नात, भर मांडवात हे सत्य सगळ्यांसमोर आणणार आणि राजशेखर धोंडे पाटलांच्या मुलाचं लग्न मोडणार. लग्न मोडलं याचा अर्थ हे कॉन्ट्रॅक्ट सुद्धा त्यांच्या हातून गेलं आणि 100 कोटी रुपये त्यांना मिळणार नाही. तायडीचं जे स्वप्न होतं ते सुद्धा एका क्षणात मोडणारे, एका क्षणात तिच्या स्वप्नांची सुद्धा राख रांगोळी होणार आहे. तायडी जे स्वप्न पाहत होती की आता या सुमती इव्हेंटचं मी सागरिका इव्हेंट्स करणार, मी बनणार या कंपनीची मालकीन, मल्हारला कंपनीच्या बाहेर, घराबाहेर काढणार, अशी स्वप्न तिने पाहिली होती. ही सगळी स्वप्न आता बेचिराख होणार आहेत आणि या सगळ्याचा दोष तायडी एकाच व्यक्तीला देणार. ती व्यक्ती म्हणजे नुपूर. परंतु नुपूर आणि मल्हार या घटनेनंतर एकमेकांच्या खूप जवळ येणार आहेत. त्यांचा एकमेकांवरचा विश्वास आणखीनच वाढणार आहे. फ्रेंड्स, आपण पाहिलंय जेव्हापासून मल्हार आणि नुपूर एकमेकांना भेटलेत त्यांच्यात काही गैरसमज झाले आणि मल्हार हा नुपूरवर नेहमी ओरडायचा. नुपूरला सुद्धा वाटायचं की मल्हार हा सडू आहे, हा खरंच नेहमी चिडत असतो, तो समजूतदार नाही आहे, त्याला खूप इगो आहे. पण हळूहळू नुपूरचं मतसुद्धा बदललं आहे आणि आता या राजशेखर धोंडे पाटलांच्या इव्हेंटनंतर तर मल्हार आणि नुपूर एकमेकांचे बेस्ट फ्रेंड होतील. मल्हारचा नुपूरवरचा विश्वास खूप वाढेल आणि नुपूरला सुद्धा कळून येईल की मल्हार एवढा मोठा बिझनेसमॅन आहे, पण पैशांपेक्षा, बिझनेसपेक्षा त्याला माणसं महत्त्वाची आहेत, नाती महत्त्वाची आहेत. न्याय, अन्याय, सत्य, असत्य याच्यामध्ये तो नेहमी सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूनेच उभा राहतो. आणि हा त्या मालिकेतला सगळ्यात मोठा ट्विस्ट असेल. कारण सागरिका म्हणजे तायडीने मल्हारच्या आयुष्यात कोणतं सुख येऊ द्यायचं नाही असं ठरवलंय. आपण ज्या संजनाबद्दल ऐकत असतो की संजना आणि मल्हारचं लग्न होणार होतं, पण संजना ही ऐनवेळेस मल्हारला सोडून निघून गेली. ती म्हणाली की मल्हार, मला तुझ्यापेक्षा बेटर ऑप्शन भेटलाय, मला तुझ्याशी लग्न नाही करायचं. आणि ती चक्क मल्हारला सोडून निघून गेली. त्यामुळे मल्हार दुःखी आहे. पण हे सगळं सुद्धा तायडीचाच प्लॅन असू शकतो. तायडीनेच जाणून बुजून संजना आणि मल्हारमध्ये काहीतरी गैरसमज निर्माण केले असतील किंवा संजनाचा सुद्धा खून केला असेल, तिला सुद्धा देवाघरी पाठवलं असेल
आणि मग खोटे मेसेजेस पाठवून मल्हारला असं पटवून दिलं की संजना तुला सोडून पळून गेली आहे. हा सुद्धा तायडीचाच प्लॅन असू शकतो. पण आता नुपूरच्या एंट्रीनंतर, नुपूर आल्यानंतर नक्कीच मल्हार आणि नुपूर हे एकमेकांच्या प्रेमात पडणार असंच दिसतंय. कारण नुपूरसारख्या चांगल्या मुलीच्या प्रेमात कोण नाही पडणार, आणि मल्हारसारख्या रुबाबदार आणि इतका मोठा बिझनेसमॅन, पण त्याचबरोबर तो खरंच खूप चांगला आहे, अशा मुलाच्या प्रेमात कोण नाही पडणार. नुपूर आणि मल्हार हे दोघे नक्कीच एकमेकांच्या प्रेमात पडतील, आणि यांचं हे प्रेम तायडीला काही सहन होणार नाहीये. कारण तायडीला जर या सुमती इव्हेंटचं सागरिका इव्हेंट्स करायचं आहे, संपूर्ण कंपनी आपल्या हातात घ्यायची आहे, तर तिला कोणत्याही परिस्थितीत मल्हारची मानसिक परिस्थिती दिवसेंदिवस ढासळली पाहिजे, यासाठी तिला प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि नुपूर ही जर मल्हारच्या साथीने उभी राहिली तर तिला हे करता येणार नाहीये. त्यामुळे मल्हार आणि नुपूरला वेगळं करण्यासाठी तायडी एकानंतर एक जबरदस्त प्लॅन बनवणार, हे मात्र नक्की. तायडी काय करू शकते हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. फ्रेंड्स, तायडीचा जो इतिहास आहे ना, तो खूपच जबरदस्त आहे. म्हणजे ते तायडीचं, सागरिकाचं जे कॅरेक्टर आहे ते खूप भारी लिहिलं गेलं आहे. तिची हिस्ट्री अशी आहे की तायडी म्हणजे सागरिका ही मल्हारची सख्खी चुलत बहीण आहे. मल्हारचे जे वडील होते त्यांचा जो मोठा भाऊ, त्यांची ही मुलगी. आणि तायडीच्या आईवडिलांतर आपण या मालिकेत पाहिलंय. पण तायडीचे वडील हे पहिल्यापासूनच कोणतंही काम करत नव्हते. दिवसभर दारू प्यायची आणि मजा मारायची, एवढंच त्यांचं काम. आणि तायडीची आई तर बिचारी साधी भोळी आहे. आणि मल्हारचे आईवडील या दोघांनी सुमती इव्हेंट्स नावाची कंपनी स्थापन केली, आणि या कंपनीत त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून ही कंपनी मोठी केली. पण तायडीच्या वडिलांनी नक्कीच या कंपनीमध्ये एखादा घोटाळा केला असेल, पैशांची हेरफार केली असेल. त्यामुळे तायडीच्या आईवडिलांना आणि तायडीला मल्हारच्या आईवडिलांनी चक्क घराबाहेर काढून दिलं होतं. जवळपास 14 वर्ष तायडीचे आईवडील आणि तायडी या घरापासून दूर होते, वेगळीकडे राहत होते. आणि या सगळ्याला तायडीने मल्हारच्या आईवडिलांनाच जबाबदार धरलं. मल्हारच्या आईवडिलांनी आपल्यावर अन्याय केला आहे असा तायडीचा विचार आहे. खरं सांगायचं तर आपल्या बापाने किती मोठी चूक केली आहे. त्याने कंपनीत हेरफार केली, पैशांची चोरी केली, हे तायडीला समजायला पाहिजे. पण तायडी ही मुळातच खलनायिका आहे. त्यामुळे ती चांगल्या गोष्टीचा विचार करत नाही, आणि तिने मल्हारच्या आईबाबांना दोषी धरलं. आणि मग एका अपघातात मल्हारचे आईबाबा हे जेव्हा देवाघरी गेले, मल्हार एकटा पडला. त्याच संधीचा फायदा घेऊन तायडी ही आपल्या आईबाबांना घेऊन पुन्हा एकदा मल्हारच्या घरी आली. आणि त्यातच आपली जी रेवती मावशी आहे, म्हणजेच आपल्या मल्हारचे जे तिसरे काका आहेत, ते सुद्धा घर सोडून गेलेत. घरात कुणीच पुरुष माणूस नव्हता. मल्हारसुद्धा लहान होता आणि तायडी त्याच्यापेक्षा वयाने मोठी आहे. या संधीचा फायदा घेऊन तायडी ही आपल्या आईवडिलांना घेऊन पुन्हा एकदा मल्हारच्या घरी आली. आणि जर या घरात राहायचं असेल, टिकायचं असेल, तर मल्हारच्या बाजूने असायला हवं. मल्हार हा आपल्या बाजूने असायला हवा, हे तायडीला कळून चुकलं होतं. त्यामुळे तायडीने हळूहळू मल्हारवर माझं किती प्रेम आहे, मी मल्हारची किती काळजी घेते, एक मोठी बहीण म्हणून मीच मल्हारचं सर्वस्व आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि मल्हारसुद्धा तिच्या या सगळ्या खोट्या प्रेमाला भुललाय. आणि फक्त एवढंच नाही, तायडीने फक्त एवढंच नाही केलंय की मल्हारवर आपला खोटा विश्वास बसावा, पण मल्हार हा मानसिकरित्या खचला पाहिजे, यासाठी सुद्धा तायडीने एक नाही तर 2 मोठे मोठे मास्टर प्लॅन तयार केले आहेत. आणि या मास्टर प्लॅनमुळेच आता मल्हार आपल्या मुठीत आहे असं तिला वाटतं. आणि त्यामुळेच मल्हारच्या आयुष्यात दुसरी कोणतीच मुलगी येऊ नये यासाठी ती प्रयत्न करते. मग तायडीचे हे 2 मास्टर प्लॅन कोणते? आणि यातील एक मास्टर प्लॅन तर चक्क नुपूर आणि आशा या दोघांशी निगडीत आहे. तर फ्रेंड्स, तायडीचा पहिला मास्टर प्लॅन म्हणजे 1 वर्षापूर्वी मल्हार आणि संजना हे दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. संजना ही मल्हारची गर्लफ्रेंड होती. हे दोघे लग्न करणार होते. दोघांच्या लग्नाचा दिवस ठरला होता. मल्हारची हळद सुरू होती. आणि जर संजना आणि मल्हारचं लग्न झालं असतं तर शेवटी मल्हार हा तायडीच्या हातून दूर गेला असता. संजना या कंपनीची मालकीन बनली असती. आणि तायडीला हेच नको होतं. त्यामुळे तायडीने नक्कीच असा काहीतरी प्लॅन तयार केला आहे, ज्यामुळे संजना आणि मल्हारमध्ये गैरसमज झाले. ती मल्हारला येऊन सांगते की संजनाने येण्यास नकार दिलाय, तिला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये. आणि त्याच वेळेस मल्हारला एक व्हॉइस नोट येते, मल्हार मला तुझ्यापेक्षा चांगला ऑप्शन भेटलाय, त्यामुळे मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. त्यामुळे मल्हारला जबर धक्का बसला. पण हे सुद्धा खोटं असेल,
कदाचित तायडीने संजनाबरोबर काहीतरी बरं वाईट केलं असेल किंवा तिच्या मनातसुद्धा मल्हारविषयी काहीतरी गैरसमज पेरले असतील, ज्यामुळे मल्हार आणि संजना एकमेकांपासून कायमचे वेगळे झाले. आणि या सगळ्या गोष्टीचा मल्हारला इतका मोठा धक्का बसला की मल्हार कधीही त्यातून उभारी घेऊ शकला नाही आणि दिवसेंदिवस त्याची मानसिक परिस्थिती बिघडतच चालली आहे. म्हणजे जो मल्हार एक इव्हेंट कंपनी चालवतो, इव्हेंट कंपनीचा मालक आहे, अनेक लग्न लावून देतो, तो मल्हार स्वतः लग्न करण्यास एवढा घाबरतो. लग्नाचा विषय निघाल्यावर, संजनाचा विषय निघाल्यावर तो थरथर करतो, खूप दुःखी होतो. हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. पण तायडी येथेच नाही थांबली, तर तायडीच्या हातून एक खूप मोठा गुन्हा घडलाय आणि या गुन्ह्याचा संपूर्ण दोष तायडीने चक्क मल्हारवर टाकलाय. मग हा गुन्हा नेमका आहे तरी काय? तर फ्रेंड्स, आपण ज्या वेदांतबद्दल ऐकतो, नुपूरचं लग्न ज्या वेदांतबरोबर ठरलं होतं आणि ऐन लग्नाच्या दिवशी वेदांचा खूप मोठा अपघात झाला. एका गाडीने त्याला उडवलं आणि वेदांत हा जागीच ठार झाला. तो वेदांत चक्क दुसऱ्या तिसऱ्या कोणाचे नाही, तर या तायडीच्या हातून मृत्युमुखी पडला आहे. तायडीनेच या वेदांचा जीव घेतलाय. जेव्हा वेदांतला धडक बसली त्यावेळेस ही गाडी तायडी चालवत होती, पण कदाचित तायडीबरोबर त्याच वेळेस मल्हारसुद्धा असेल आणि मल्हार हा शुद्धीत नसेल. त्यामुळे तायडीने मल्हारला असं सांगितलं. मल्हार एकदा बोललाय की मला तर हे माहीतच नव्हतं, जर तू मला सांगितलं नसतं तर मला काही कळलंच नसतं. म्हणजे हा अपघात झाल्यानंतर तायडी तिथून पळून गेली. पण मग घरी आल्यावर तिने मल्हारला असं सांगितलं की मल्हार, तू नशेत होता, तुझं लक्ष नव्हतं, तू गाडी चालवत होता आणि गाडी चालवताना तू चक्क एका माणसाला उडवलंय आणि त्याचा मृत्यू झालाय. म्हणजे मल्हारने काहीही केलेलं नाहीये, त्याचा काहीही दोष नाहीये. तरी मल्हारला असं वाटतं की वेदांचा जीव त्याने घेतलाय, त्याने वेदांचा खून केलाय, वेदांचा ॲक्सिडेंट त्याच्यामुळे झालाय आणि तायडी याच गोष्टीचा फायदा घेते. तायडीला जेव्हा मल्हारला नामोहरम करायचं असतं, त्याला त्रास द्यायचा असतो, तेव्हा ती वेदांचा विषय काढते आणि मग मल्हारला खूप त्रास होतो. मल्हार तर स्वतःला पोलिसांच्या हवाली करण्याचा सुद्धा विचार करतो, पण तायडी त्याला थांबवते. नाही मल्हार, जर तू स्वतःला पोलिसांच्या हवाली केलं तर आमचं काय होईल? आम्हाला तर कुणीच वाली राहणार नाही. त्यामुळे मल्हार थांबतो. परंतु या अपघाताचं खूप मोठं ओझं हे मल्हारच्या काळजावर आहे, एवढं मात्र नक्की. आणि तायडी याचाच फायदा उचलते. पण तायडी येथेच अडकली आहे, कारण ज्या वेदांतला तायडीने मारलंय त्याचा अपघात केलाय आणि संपूर्ण आरोप हा आपल्या मल्हारवर लावलाय. तो वेदांत चक्क नुपूरचा होणारा नवरा होता. नुपूरचं त्याच्यावर प्रेम होतं हे तायडीला अजून माहीत नाहीये. आणि आज न उद्या जेव्हा मल्हार आणि नुपूर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतील, तेव्हा तायडीला हे सत्य कळणार की नुपूरचा जो होणारा नवरा होता वेदांत, त्याला मी स्वतःच्या गाडीने उडवलंय. मग तायडी काय करणार? तर तायडीच्या हातात हे खूप मोठं शस्त्र असेल. कदाचित तायडी मल्हार आणि नुपूरला वेगळं करण्यासाठी या गोष्टीचा फायदा उचलेल, कारण तायडीने हा अपघात केलाय याचा अजून तरी कोणता पुरावा समोर आलेला नाहीये आणि मल्हारला तर असंच वाटतं की हा ॲक्सिडेंट त्याने केलाय. त्यामुळे नक्कीच तायडी हे नुपूरला सांगेल की तुझ्या वेदांचा अपघात या मल्हारने केला होता, मल्हारने तुझ्या वेदांचा जीव घेतलाय. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नुपूरला यामुळे किती मोठा धक्का बसेल आणि नुपूर आणि मल्हारच्या नात्यामध्ये हा खूप मोठा स्पीड ब्रेकर ठरणार आहे. कारण मल्हारला स्वतःलाच असं वाटतं की त्याने वेदांचा अपघात केलाय, त्यामुळे तो नुपूरला काही सांगू शकत नाही. नुपूरला सुद्धा असं वाटेल की मल्हारने तिच्या वेदांचा जीव घेतलाय आणि या दोघांचं नातं कायमचं तुटू शकतं. पण आज ना उद्या हे सत्यसुद्धा नक्कीच बाहेर येईल की मल्हारने वेदांचा अपघात केलेला नाहीये, तर वेदांचा हा अपघात चक्क तायडीने केला होता. आणि त्या दिवशी पुन्हा एकदा नुपूर आणि मल्हार एकत्र येतील, एवढं मात्र खरं. कारण जेव्हा तायडी हे सत्य नुपूरला सांगेल तेव्हा नुपूर खूप दुःखी होईल, खूप चिडेल. पण नंतर तिच्या लक्षात ही गोष्ट येणार की मल्हार हा खूप चांगला आहे आणि तो असं कधीच करू शकत नाही. कदाचित हे सगळं तायडीने केलं असावं आणि मल्हारवर दोष टाकला असावा. मग हळूहळू नुपूर सगळे पुरावे शोधून काढण्याचा प्रयत्न करणार आणि हे पुरावे शोधताना तिला सत्य कळू शकतं की हा जो वेदांचा अपघात होता तो मल्हारने नाही घडून आणलाय, तर तो चक्क तायडीने घडून आणलाय आणि सगळा दोष मल्हारवर टाकला. आणि तो दिवस तायडीचा जेल बाहेरचा शेवटचा दिवस असेल. तिला नक्कीच जेलमध्ये जावं लागेल, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, ही तर झाली संपूर्ण मालिकेची गोष्ट.
पुढील अनेक वर्षांमध्ये ही मालिकेत हे सगळे ट्विस्ट दाखवले जातील. पण सध्या तरी तुझ्या सोबतीने ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांचं मनोरंजन करतीये, प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनत चाललीये एवढं मात्र नक्की. कारण मल्हार, नुपूर या दोघांची केमिस्ट्री, त्याचबरोबर तायडी ही जी खलनायिका आहे तिचे एक्सप्रेशन, तिची ॲक्टिंग हे सगळंच प्रेक्षकांना भावतंय एवढं मात्र नक्की. आणि या मालिकेत सध्या तरी मल्हार आणि नुपूरची जी केमिस्ट्री आहे ती आत्ता हळूहळू बनत चालली आहे. हे दोघे एकमेकांच्या जवळ येत आहे, त्यांची मैत्री होतीये, त्यांचं एकमेकांच्या प्रेमात पडणं तर अजून दूर आहे. पण या मालिकेतली जी खरी जोडी आहे, ज्यांची केमिस्ट्री सगळ्यांना आवडते, ती खरी जोडी म्हणजे वेदांची आई आशा आणि नुपूरची. तसं पाहायला गेलं तर या दोघींचं काहीच नातं नाहीये. या दोघीही न झालेल्या सासू सुना आहेत. आणि जर वेदांत आणि नुपूरचं लग्न झालं असतं तर या सासू सुना झाल्या असत्या. पण वेदांत हा लग्नापूर्वीच देवाघरी गेला, त्यामुळे या दोघी एकमेकांच्या न झालेल्या सासू सुना आहेत. तरीसुद्धा नुपूर ही आशावर आपल्या आईसारखंच प्रेम करते आणि आशासुद्धा नुपूरला आपल्या लेकीसारखंच समजते. या दोघींची केमिस्ट्री खरंच खूप भारी आहे. दोघीसुद्धा समदुःखी आहेत. आशाने आपल्या पोटचा लेक गमावलाय, तर नुपूरने आपलं प्रेम होणारा नवरा गमावलाय. पण या दोघीही एकमेकींना सावरत असतात. नुपूर दुःखी असली की आशा तिला समजावून सांगते. वेदांतला हे आवडलं नसतं. वेदांत नेहमी म्हणायचा कितीही दुःख असली तरीसुद्धा हसत राहायचं, टेन्शन नाही घ्यायचं. आणि तेव्हा नुपूर खुश होते. आणि जेव्हा आशाला आपल्या वेदांतची आठवण येते तेव्हा नुपूर तिला समजावून सांगते की वेदांत हा आपल्याला नक्कीच पाहत असेल आणि तुम्ही असं रडताय हे वेदांतला आवडणार नाही. त्यामुळे आशा गप्प होते. या दोघांची ही जी केमिस्ट्री आहे ना, आशा आणि नुपूरची, ती खरंच खूप भारी आहे आणि प्रेक्षकांना ती आवडतीये एवढं मात्र नक्की. आणि जेव्हा मल्हार आणि नुपूर हे दोघे एकमेकांच्या जवळ येतील, या दोघांमध्ये कोणतेही गैरसमज होतील किंवा मल्हारनेच वेदांचा ॲक्सिडेंट केला आहे हे सत्य जेव्हा नुपूरला तायडी सांगेल तेव्हासुद्धा आशा या सगळ्या प्रकरणामध्ये मोठी भूमिका निभावेल एवढं मात्र नक्की. कारण नुपूरला जबर धक्का बसलेला असेल. नुपूर ही मल्हारला दोषी ठरवत असेल. आशाला सुद्धा धक्का बसणार, कारण शेवटी तिचा मुलगा मल्हारमुळे देवाघरी गेलाय असं तिला सुद्धा वाटणार. परंतु मल्हारबद्दल आशाच्या मनात एक प्रेम आहे की मल्हारसारखा मुलगा असं कधीच करू शकत नाही. तो एवढा मोठा गुन्हा करू शकत नाही आणि गुन्हा जर चुकून त्याच्या हातून झाला असेल तर तो लपू शकत नाही. त्यामुळे नक्कीच आशाला मात्र संशय येणार की हे सगळं तायडीने केलेलं असू शकतं. आणि आशा अशा वेळेस नुपूरला समजावण्याचा प्रयत्न करणार की तू कुणीही सांगितल्यावर त्याच्यावर विश्वास ठेवू नको, तू स्वतःच्या मनाचा विचार कर आणि तुला काय वाटतं ती गोष्ट ठरव. आणि तेव्हाच नुपूर या सगळ्या प्रकरणाचा छडा लावेल आणि इतक्या दिवस मल्हारच्या मनावर जे ओझं आहे आणि वेदांचा अपघात कुणी केला याचं जे रहस्य आहे ती नक्कीच शोधून काढणार, मल्हारच्या काळजावरचं ओझं दूर करणार एवढं मात्र नक्की. सध्या तरी प्रेक्षक नुपूर आणि मल्हार या दोघांची जी मैत्री वाढतीये ते पाहायला एक्सायटेड आहात. कारण कोणत्याही मालिकेत जे मालिकेचे मुख्य कलाकार असतात, नायक नायिका असतात, त्यांच्या जी मैत्री होते हळूहळू त्याचं प्रेमात रूपांतर होतं आणि मग या दोघांचा रोमांस पाहायला प्रेक्षक जास्त उत्सुक असतात. आणि नुपूर आणि मल्हारची जोडी खूप सुंदर आहे आणि या दोघांचा रोमांससुद्धा चांगलाच क्यूट असेल एवढं मात्र नक्की. आणि आता असं वाटतंय की लवकरच मल्हार आणि नुपूर एकमेकांच्या प्रेमात पडतील. पण त्यांचं एकमेकांच्या प्रेमात पडणं एवढं अवघड नाहीये, तर सोपं सुद्धा नाहीये. कारण दोघे एकमेकांना साजेसे आहेतच, दोघे चांगले आहेत, त्यांनीच एकमेकांच्या प्रेमात पडायला हवं. पण या दोघांचा जो भूतकाळ आहे तो नक्कीच त्यांना थांबवणार. वेदांच्या मृत्यूमुळे नुपूरने आता असं ठरवलंय की यानंतर तिला ना लग्न करायचंय, ना कोणत्या मुलाच्या संपर्कात राहायचंय, ना प्रेमात पडायचंय. आणि हा सगळा विचार करत असताना जेव्हा तिला मल्हारबरोबर काहीही वाटेल तर तिला वेदांची आठवण येईल, त्यामुळे ती स्वतःला थांबवेल. आणि मल्हारचं सुद्धा तसंच आहे. त्याच्याबरोबर जे संजनाने केलंय त्याला जे वाटतं की संजना ही आपल्याला सोडून गेली, तिने आपला विश्वासघात केला आणि त्यानंतर कोणत्याही मुलीच्या प्रेमात पडायचं नाही, पुन्हा लग्न करायचं नाही असं मल्हारने सुद्धा ठरवलंय. त्यामुळे जरी तो नुपूरकडे ओढला गेला, नुपूरबद्दल त्याला प्रेम वाटलं, आकर्षण वाटलं, तरीसुद्धा तो स्वतःला थांबवेल आणि आपल्या प्रेमाच्या भावना थांबवून ठेवेल. पण नक्कीच प्रेमाच्या भावना थांबवून ठेवता येत नाही. एक ना एक दिवस हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतीलच आणि त्याची कबुलीसुद्धा देतीलच, हे मात्र खरं. आणि त्यांच्या प्रेमावर ग्रहण लावायला तायडी तर आहेच, तिला हे सगळं होऊ द्यायचं नाहीये. आणि कोणत्याही परिस्थितीत
या सुमती इव्हेंटचं सागरिका इव्हेंट्स करायचं आणि जो वनवास मी भोगलाय 14 वर्ष या मल्हारच्या आईवडिलांनी मला या घरापासून दूर ठेवलंय, तसाच वनवास मल्हारला सुद्धा द्यायचा असा ताईडीने पण घेतलाय. मग ताईडीचा हा पण यशस्वी होणार का? मल्हारला ती असा वनवास देऊ शकेल का? आणि मल्हारला ती असा वनवास देऊ शकते, पण आता नुपूर मल्हारच्या आयुष्यात आली आहे आणि नुपूर नक्कीच मल्हारच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. कधी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, कधी त्याच्या समोर येऊन तायडीने केलेले प्रत्येक वार झेलेल आणि तायडीला पूर्णपणे नेस्तनाबूत करेल, तिला हरवून दाखवील, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? या मालिकेतील कोणतं कॅरेक्टर तुमचं फेवरेट आहे? तायडी, मल्हार, नुपूर की आशा? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुझ्या सोबतीने या मालिकेचे असेच नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.